आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे भजे। आपण आता सर्वप्रथम भोपळे नाशे सोलून घेऊ व्यवस्थित। भोपळे आता व्यवस्थित सोलून झालेले आपण त्यांना असं कट करून घेऊ दोन्ही साइडनी आणि त्यांना आपण किसून घेऊ। बघू शकता अशा पद्धतीने आपण भोपळा पूर्ण किसून घेतलेला आहे। आपण आता याचं पाणी निथळून घेऊ। आता आपण भोपळ्याचं पाणी काढून घेऊ। पाणी व्यवस्थित निथळून घेतलेले आपण आता पुढची प्रोसिजर करून घेऊ। आपण आता इथे मिरच्या घेतलेल्या त्या कट करून घेऊ। सर्वप्रथम आपण असे 1च्या 2 करून घेऊ। आपल्या मिरच्या कट करून झाल्या। आता त्याला मधून आपण असे कट करून घेऊ। परत एकदा अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायचे। आपण आता यात मिरच्या घालून घेऊ कट केलेल्या। त्यामध्ये आपण आमचूर पावडर घालतोय, चाट मसाला आहे, जिरा पावडर आहे, जिरा आहे, अजवाइन आहे, हिंग आहे, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट। आपण आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। पहिले मसाले व्यवस्थित आपले मिक्स झालेले आपण आता याला 5 मिनिटं असं ठेवून घेऊ। आपण आता कांदे कट करून घेऊ। आपले कांदे कट करून झाले अशा पद्धतीने आपण आता मसाल्यामध्ये घालून घेऊ। व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊ। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतोय, तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता। कॉर्नफ्लॉवरने ना कडकपणा चांगला येतो। बेसन पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। यामध्ये मी पाण्याचा वापर करत नाही कारण की भोपळ्याच्या किसला खूप पाणी आलेले आहे। आपण आता भज्यांची तयारी करू। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण आता भजे काढून घेऊ। भजे आपले व्यवस्थित क्रिस्पी झालेले आपण आता त्यांना काढून घेऊ।